जय महाराष्ट्र. मी ऋषाली यादव सारंग. पुढच्या 10 मिनिटात आपण जगभरात घडलेल्या महत्त्वाच्या 20 घडामोडींचा आढावा घेणार आहोत. तेव्हा सुरुवात करूया वर्ल्ड 20 घडामोडींचा आढावा घ्यायला. तुर्कीमध्ये राजकीय वादळ पेटलंय. सत्तापालट करण्यासाठी तुर्की सैनिकांनी तुर्कीमध्ये उठाव केला. अंकारा आणि इस्तांबूलमध्ये तुर्की सैनिकांनी गोळीबार आणि स्फोट केले. यात 250 लोकांचा मृत्यू झालाय. तुर्की पोलिसांनीही सैनिकांच्या या आव्हानाला चोख उत्तर दिलंय. गोळीबारात 17 पोलीस शहीद झालेत. 734 बंडखोरांना अटक करण्यात आली आहे. संपूर्ण देशामध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तुर्कस्तानच्या संघर्षपूर्ण वातावरणामध्ये त्या स्थानिकांसह काही भारतीयही अडकलेले आहेत. याच पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयानं भारतीय नागरिकांना तिथली परिस्थिती शांत होईपर्यंत घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलंय. तसंच तुर्कस्तानातली परिस्थिती पूर्णपणे निवळेपर्यंत भारतीयांनी तुर्कस्तानला जाणं टाळावं असंही परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितलंय. स्वराज यांनी ट्विटरवरून या प्रकरणी सर्व माहिती दिली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामांनी तुर्कीतल्या सगळ्या राजकीय पक्षांना रजब तय्यब एर्दोगान सरकारला पाठिंबा देण्याचं आवाहन केलेलं आहे. तुर्कस्तान हा नाटोतला सदस्य देश आहे. तुर्कीतल्या नागरिकांनी संयम बाळगावा, कोणत्याही प्रकारच्या हिंसक कारवाईमध्ये सहभागी होऊ नये असंही ओबामांनी म्हटलेलं आहे. तुर्कीतल्या परिस्थितीबाबत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी फोनवरून संवाद साधला. इटली आणि फ्रान्सला जोडणाऱ्या तिन्ही मार्गांवरील सुरक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे. या दोन देशांना जोडणाऱ्या लोहमार्गावरील सुरक्षा अधिक कडक करण्यात आलेली आहे. फ्रान्समधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर खबरदारी बाळगण्यात येते. फ्रान्समध्ये नीस शहर हे इटलीला लागून असलेल्या सीमेपासून अवघ्या 35 किलोमीटर अंतरावर आहे. फ्रान्समधल्या नीस शहरातल्या रिसॉर्टमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये एकाही भारतीयाला हानी पोहोचलेली नाही. सर्व भारतीय सुखरूप आहेत अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे. नीसमधल्या रिसॉर्टमध्ये राष्ट्रीय दिनाचा जल्लोष सुरू असताना एका अतिरेक्यानं जमलेल्या गर्दीमध्ये ट्रक घुसून अनेकांना चिरडलं. पॅरिसमधल्या भारतीय दूतावासानं हेल्पलाईन नंबरही जारी केला आहे. फ्रान्समध्ये राष्ट्रीय दिन साजरा केला जात असताना आतषबाजी पाहण्यासाठी जमलेल्या नागरिकांवर भरधाव ट्रक घालून केलेल्या हल्ल्यामागे इसिसच असल्याचं उघड झालंय. इसिसनं टेलिग्रामद्वारे या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. ज्या व्यक्तीने ही कारवाई केली, लोकांना चिरडलं, तो इसिसचा सैनिक होता अशी माहिती अमक या इसिसचं समर्थन करणाऱ्या वृत्तसंस्थेनं टेलिग्रामवर दिलेली आहे. तसंच इस्लाम विरुद्ध कारवाई करणाऱ्या देशांपैकी फ्रान्स एक असल्यानं ही कारवाई केलेली आहे असंही इसिसनं पुढे म्हटलेलं आहे. फ्रान्समधल्या दहशतवादी हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा मंडळानं निषेध केला. या घटनेनं मानवतेला काळिमा फासली गेलेली आहे. अशा हल्ल्यांमध्ये जे लोक सामील असतात त्यांना न्यायासनासमोर आणून शिक्षा केली पाहिजे अशी प्रतिक्रिया संयुक्त राष्ट्र संघाकडून देण्यात आली आहे. दक्षिण सुदानमध्ये भडकलेल्या नागरी युद्धामध्ये आतापर्यंत 300 नागरिकांचा बळी गेलाय. तर किमान 42,000 नागरिकांनी राजधानी जुबा हे शहर सोडून इतरत्र आश्रय घेतल्याची माहिती संयुक्त राष्ट्र संघानं दिली आहे. अराजक स्थिती निर्माण झालेल्या शेजारील देशांमधून सुमारे 8,35,000 नागरिकांनी स्थलांतर केलंय. पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोचची हत्या तिच्या भावानंच केल्याचं समोर आलेलं आहे. कंदील मुलतानमध्ये फिरायला आलेली होती आणि त्यावेळेला तिच्या भावानंच तिची हत्या केली. गेल्या कित्येक महिन्यांपासून कंदील तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करत होती. एक गाणंही तिने ट्विटरवर पोस्ट केलं होतं. तिच्या बोल्ड फोटोजमुळे आणि वक्तव्यामुळे ती नेहमीच चर्चेत असायची. काश्मीरच्या मुद्द्यावर भारतानं दिलेल्या उत्तरामुळे खवळलेल्या पाकिस्ताननं हिजबुल कमांडर बुरहान वनीला हुतात्मा घोषित केलेला आहे. तसंच काश्मीरमध्ये झालेल्या मृत्यूंविरुद्ध 19 जुलैला काळा दिवस पाळण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नवाज शरीफ, लष्कर प्रमुख जनरल राहील शरीफ यांच्यासह अनेक महत्त्वाच्या व्यक्तींची बैठक झाली आणि यात काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्र संघामध्ये उपस्थित करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताबद्दल पुन्हा एकदा मुक्ताफळ उधळलेली आहेत. काश्मीरमधली सध्याची हिंसाचाराची तुलना त्यांनी गुजरात दंगलीशी केली आहे. काश्मीरमधील सध्याची अशांतता आणि गुजरातमध्ये 2002 साली झालेली गोधरा दंगल यांच्यामध्ये साम्य असल्याची मुक्ताफळं आसिफ यांनी उधळली आहेत.
सार्वभौमत्व हा चीनसाठी अतिशय संवेदनशील विषय आहे, त्यामुळे आम्ही 1 सेंटीमीटर एवढी जमीन कोणाला देणार नाही, अशा कडक शब्दात चीननं प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. वादग्रस्त ठरलेल्या दक्षिणी चीन समुद्रातील काही भागांवर चीननं आपला हक्क सांगितलेला होता, पण आंतरराष्ट्रीय न्यायालयानं चीनचा दावा फेटाळून लावला होता. त्या पार्श्वभूमीवर चीनची प्रतिक्रिया महत्त्वाची मानली जाते. मानवी हक्कांसाठी काम करणाऱ्या वकिलांवर सरकारच्या विरोधात काम केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्याचा निर्णय चीनच्या सरकारनं घेतलाय. मानवी हक्कांसाठी काम करणाऱ्या काही वकिलांना चीनमध्ये काही महिन्यांपूर्वी गुप्त पद्धतीनं ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्यानंतर या वकिलांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्यासाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. एका लेटेस्ट पोलनुसार हिलरी क्लिंटन यांना रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा 4 महत्त्वाच्या राज्यांमध्ये बहुमत आहे. या पोलनुसार कोलोराडो, फ्लोरिडा, नॉर्थ कॅरोलिना आणि व्हर्जिनिया या प्रांतांमध्ये क्लिंटन आघाडीवर आहे. अमेरिकन उपराष्ट्राध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाकडून अखेर माईक पेन्स यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवरून याची अधिकृत घोषणा केली आहे. पेन्स सध्या इंडियाना प्रांताचे राज्यपाल आहेत. मुस्लिम, मेक्सिकन आणि व्यापार यांच्याबाबत ट्रम्प यांच्या मताशी पेन्स यांचे विचार चांगले जुळतात. उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी माईक पेन्स यांच्या निवडीवर ट्रम्प यांच्या प्रतिस्पर्धी हिलरी क्लिंटन यांनी जोरदार टीका केली आहे. पेन्स यांची निवड म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे अमेरिकेसाठी धोकादायक प्लॅन असल्याचा पुरावा असल्याची खरमरीत टीका क्लिंटन यांनी केली आहे. ब्रेक्झिटच्या बाजूने ब्रिटनच्या जनतेनं कौल दिल्यानंतर स्कॉटलंडनं स्वातंत्र्याबाबत दुसऱ्यांदा सरमत घेऊ नये असं ब्रिटनचे स्कॉटलंड मंत्री डेव्हिड मुंडेल यांनी स्पष्ट केलेलं आहे. युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याबाबत घेण्यात आलेल्या सरमतामध्ये 52.48 या प्रमाणामध्ये मतदान झालेलं होतं, तर स्कॉटलंडच्या स्वातंत्र्याबाबत घेण्यात आलेल्या सरमताच्या वेळेला 62 आणि 38 अशा प्रमाणामध्ये नागरिकांनी मतदान केलेलं होतं. अशा प्रकारे पुन्हा सरमत घेण्यास आपला स्पष्ट विरोध असल्याचं मुंडेल यांनी सांगितलंय. ब्रेक्झिट मतदानानंतर अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आवश्यक ते सर्व काही करणार असल्याची ग्वाही ब्रिटनचे नवे अर्थमंत्री फिलिप हॅमंड यांनी दिलेली आहे. अर्थसंकल्पीय तूट कमी करण्यासाठी आक्रमक दृष्टिकोन अवलंबला जाईल असे संकेतही त्यांनी दिले. अर्थमंत्रीपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त करताना हॅमंड यांनी बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर मार्क कॅर्नी यांची स्तुती केली. दक्षिण चीनला पुन्हा एकदा वादळाचा तडाखा बसलाय. वादळी वारे आणि मुसळधार पावसानं दक्षिण चीनला झोडपलेलं आहे. वादळाच्या तडाख्यामध्ये 237 लोकांचा मृत्यू झालाय, तर 93 जण बेपत्ता झाल्याची माहिती मिळते. कोट्यवधींची आर्थिक हानीही झाली आहे. जोहान्सबर्गमधल्या डर्बन शहरातल्या एका अनाथालयाला भीषण आग लागलेली आहे. यात सुमारे 8 जणांचा होरपळून मृत्यू झालाय. त्यात बहुतांश लहान मुलांचा समावेश आहे. मृतांमध्ये 6 मुलांचा आणि 2 तरुणांचा समावेश आहे. स्थानिक वेळेनुसार पहाटे 2:30च्या सुमारास ही आग लागल्याचं आपत्कालीन विभागाचे प्रवक्ते रॉबर्ट मॅनेक्सी यांनी सांगितलेलं आहे. या आगीमध्ये जखमी झालेल्या चौघांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. या आगीमागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. वर्ल्ड 20 मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज, थेट अचूक बिनधास्त.